नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळी पालक मित्रांचे प्रश्न असतात किंवा आपल्या मेसेज येत असतात, कॉल येत असतात की आता शेळीपालन व्यवसाय सुरुवात करायची, तर त्याची शेळ्यांची काळजी कशी घ्यावी, शेळीपालन व्यवसायामध्ये नफा आहे की नाही, किंवा शेळीपालन व्यवसायामध्ये खर्च किती करावा सुरुवातीला. तर मित्रांनो, आज आपण या 2-3 टॉपिकवरती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता शेळीपालन व्यवसाय तुम्ही सुरुवात करत असाल किंवा शेळीपालन व्यवसाय करत आहे ऑलरेडी, तर मित्रांनो, पहिल्यांदाच तुम्ही स्टार्टिंगला शेळीपालन व्यवसायामध्ये जास्त खर्च करू नये आणि जो काही तुम्हाला खर्च करायचा ते शेळ्यामध्ये करा. तर तुम्हाला जर तुम्ही अनुभव असाल किंवा तुम्हाला शेळ्यांची योग्य ती माहिती असेल तर तुम्ही खर्च करू शकता. माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही जास्त काय असे हायटेक शेड वगैरे बांधू नका. पहिल्यांदाच आपले बांबूचे किंवा पत्र्याचे शेड वगैरे म्हणजे नॉर्मल बांधून शेळीपालन व्यवसाय सुरू करा. जसे जसे तुमच्याकडे पैसे येतील किंवा जसे तसे तुमच्याकडे माहिती येईल तसं तुम्ही मग तुमचा व्यवसाय वाढू शकता. तर मित्रांनो, हा होता पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आता शेळीपालन व्यवसायामध्ये नफा आहे की नाही, तर असे बरेच शेळीपालक मित्राचे प्रश्न असतात. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा शेळीपालन व्यवसायामध्ये सुरुवातीला जर शेळ्यांची तुमच्याकडं योग्य ती माहिती असेल, तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल शेळ्यांचं किंवा तुम्हाला त्यामध्ये अनुभव असेल तर तुम्ही त्यामध्ये नफा कमवू शकता. तसेच मित्रांनो, आता तुम्हाला थोडक्यात मी शेळीपालनाचं एक गणित सांगतो. तर मित्रांनो, एक शेळी, आता बरेच शेळीपालक मित्र सांगत असतात की शेळी वर्षातनं दोनदा येते. तर वर्षातनं दोनदा नाही तर 14 ते 15 महिन्यातनं एक शेळी दोनदा पिल्लांना जन्म देते. तर साधारण आपण धरलं तर एक शेळी 14 ते 15 महिन्यात 4 ते 5 पिल्ले हे जन्म देते. तर मित्रांनो, आपण त्यातले 2 बोकड किंवा 3 बोकड धरले तर प्रत्येक नग हा बाजारामध्ये 10 ते 12 हजार जातो. तर आपण 10,000 ने धरलं तर 30. तर असेच पाठी पण असतात. मित्र, आपण फक्त 10 बोकड चुकले तर 30 ते 35 हजार रुपये आपण एका शेळी मागे वर्षाला कमवू शकतो. तर असेच आपण जर 10 ते 20 शेळ्या सांभाळल्या तर बरेच काय असं आपल्या म्हणजे नफा होऊ शकतो. मित्र, असं थोडक्यात शेळीपालनाचे गणित आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपला असा आहे की शेळ्यांची काळजी कशी घ्यावी. तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही शेळीपालन व्यवसाय सुरुवात करण्याआधी प्रशिक्षण घ्या. त्यामध्ये तुम्हाला लसीकरण किंवा आजारांची माहिती मिळते. तुम्हाला आता युट्यूबवरती वगैरे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटत असते. तर मित्रांनो, यानंतर आपला तिसरा मुद्दा असा आहे की शेळ्यांची काळजी कशी घ्यावी. तर मित्रांनो, तुम्ही शेळी खरेदी करताना पहिल्यांदा ब्रीड सिलेक्शन हे योग्य करा, म्हणजे तुमच्या भागामध्ये जी शेळी सूट होईल. त्यानंतर शेळ्यांचं लसीकरण हे टाइम टू टाइम करा. शेळ्यांना पौष्टिक आहार द्या. तसेच शेळ्यांना सुका चारा, हिरवा चारा, त्यामध्ये त्यांना प्रोटीनयुक्त त्यांचा खुराक असं दिलं तर शेळ्या ह्या तंदुरुस्त राहतील आणि शेळ्यांना आजार वगैरे होत नाही. धन्यवाद.